आणि असा पूर्ण माकडांचा एरिया बघा. त्यांची मारामारी चालू झाली, त्यांना केळी टाकलेली जरा. आणि अशी ही खूप जास्त प्रमाणात माकडं या ठिकाणी या सर्व प्रदेशात आपल्याला बघायला मिळतील. आपण माहिती बघा जर बघितली तर पुढच्या बाजूला आहे दक्षिण तटावर, आणि हा पूल जो आहे तो तट परिवर्तन करणारा पूल आहे. ही जी लाईन आहे ती मी काल दाखवत होतो तुम्हाला, ती ही लाईन आहे. आपण काल इकडं चपला वगैरे सोडल्या त्यानंतर त्या चपला आपल्याला या कोपऱ्यात भेटल्या होत्या. हा सर्व उत्तर तटाचा एरिया होता, आणि ह्या लाईनपासून आपल्याला दक्षिण तटाचा या ठिकाणी एरिया आहे. रामकृष्ण हरी मंडळी, नर्मदे हर. आपण करीत आहोत नर्मदा मैयाची पायी परिक्रमा. आणि आजचा आपला परिक्रमेचा 55वा दिवस. आणि आपण आता अमरकंटकमधून पुढे निघण्याकरता आपण प्रस्थान केलेलं आहे. आणि हा सर्व नर्मदा मैयाचा पायी परिक्रमा प्रवास आम्ही आपल्या अध्यात्म मार्ग या यूट्यूब चॅनलद्वारे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत, जेणेकरून अनेक संत ऋषीमुनी देवदेवता यांची तपश्चर्या भूमी, अनेक ऐतिहासिक ठिकाणी किंवा अनेक दर्शनीय स्थळे मैयाचं रूप आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत. तर आपणही आमच्या अध्यात्म मार्ग यूट्यूब चॅनलद्वारे आम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओना लाईक कमेंट्स करून आम्हाला प्रोत्साहन द्यावं ही विनंती. तर आपण सध्या आता अमरकंटकमध्ये आहे, आणि खूप जास्त थंडी अमरकंटकमध्ये सध्या आहे. जवळजवळ 5 डिग्री सेल्सिअसपर्यंत थंडी आहे. आणि आपण सगळं आवरून आता 8 वाजता बाहेर पडलेलो आहे, कारण थंडीपासून बचाव करणं आपल्याला आता इथून पुढचे 7-8 दिवस जास्त गरजेचं आहे. दिंडोरीपर्यंत वगैरे, दिंडोरी मंडलापर्यंत आपल्याला जास्त थंडी लागत असते. तर असं अमरकंटकमधून आता आपण आपला जो कल्याण सेवा आश्रम होता त्या आश्रमामधून पुढे निघालेलो आहोत. आणि मैयाच्या उगमाचं जे मंदिराचं आपण काल दर्शन घेतलं त्याच्यापासून पुढे मायकी बगिया या ठिकाणी आपण चाललेलो आहोत. मायकी बगिया म्हणजे एक बागेच्या स्वरूपाची ती जागा आहे, जिथे मैयाचा उगम झालेला आहे असं मानलं जातं. आणि तिथून मैया पुढे गुप्त रूपाने थेट जे उगमाचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या ठिकाणी पुन्हा प्रगट होते. तर अशा या मायकी बगियापाशी आता आपण चाललेलो आहोत. हे हमारे पास हे लिया आहे. तर आपण मायकी बगियाकडे आता आपण चाललेलो आहोत. आणि मायकी बगियापासून आपलं तट परिवर्तन होत असतं. त्याच्यामुळे आपण काल मायकी बगियाला गेलो नव्हतो, कारण मायकी बगियाला गेलं की आपल्याला पुन्हा दक्षिण तटावरून उत्तर तटावर येता येत नाही. त्याच्यामुळे आपण मायकी बगियाला गेलो नव्हतो. आता आपण थेट मायकी बगियाला जाऊन मग आपलं तट परिवर्तन होऊन आपण दक्षिण तटावरून ओंकारेश्वरकडे प्रस्थान करणार आहे. तर आपला अशा प्रकारचा 55वा दिवस आता अमरकंटककडून नर्मदा मैयाचं उगम स्थान, नर्मदा मैयाचं कुंड या भागातून आता मायकी बगियाकडे आपण चाललेलो आहोत. लवकरच आपल्याला सुद्धा मायकी बगियाचं तर दर्शन होणार आहे, आणि तिथून आपलं उत्तर तटावरून दक्षिण तटाकडे तट परिवर्तन होऊन मग आपण पुढे ओंकारेश्वरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. सावित्री सरोवराचा हा परिसर आणि मध्य प्रदेशचं जवळजवळ हे शेवटचं टोक, कारण मायकी बगियापासून आपल्याला छत्तीसगड पुढे लागत आहे. तर हे सावित्री सरोवर आणि पुढच्या बाजूला गेल्यानंतर मायकी बगिया वगैरे हा प्रदेश आपल्याला लागतो, आणि पुढे छत्तीसगड राज्य चालू होत आहे. तर अशा या सावित्री सरोवरापासून आपण आता मायकी बगियाकडे चाललेलो आहे. पुढे जाऊन आपण तट परिवर्तन वगैरे करून दक्षिण तटाकडे जाऊ. तर असं हे सावित्री सरोवर आहे. दास रामाचा वाटपाय सुदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर्ग ज्योतना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव ओम जय जगदानंदी मैया जय आनंद कंदी.
ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिव हरी शंकर. मायकी बगियाच्या विरुद्ध बाजूला, अर्थात मायकी बगिया जर बघितली तर पुढच्या बाजूला आहे दक्षिण तटावर, आणि हा पूल जो आहे तो तट परिवर्तन करणारा पूल आहे. आणि आपण बघितलं असेल की आपण आत्ताच आरती वगैरे केलेली आहे उत्तर तटावरची, आणि उत्तर तटावरून आरती करून हा जो पूल आहे अर्थात जिथून हनुमान धारा खाली जाते, आणि या हनुमान धारेपासून तट परिवर्तन होत असतं. आणि मी अगोदर म्हटलं तसं पुढे मायकी बगिया मध्ये गेल्यानंतर मागे येता येत नाही, कारण मायकी बगिया दक्षिण तटावर आहे आणि आपण उत्तर तटावर आहे. तर जसं आपण समुद्र क्रॉस करून पलीकडून तट परिवर्तन केलं होतं, तसं हा पूल क्रॉस करून आपण पुढे तट परिवर्तन करीत आहोत. नर्मदे हर मैया, नर्मदे हर, मा नर्मदा मैया की जय हो. तर जसं आपण उगम संगमाकडे समुद्रातून प्रवास केला, तसा हा उगमाकडून तटावरचा प्रवास आहे. आणि आपण आता नर्मदा मैयाच्या उत्तर तटावरून दक्षिण तटावर मायकी बगियामध्ये आलेलो आहोत. आणि फायनली आपलं आता तट परिवर्तन झालेलं आहे. नर्मदे हर, नर्मदा मैया की जय. तर आपण आता आलेलो आहोत मायकी बगिया या ठिकाणी, जिथे आपण आता दक्षिण तटावर पोहोचलेलो आहोत. आणि इथून आपला ओंकारेश्वरकडचा प्रवास सुरू होतो. आणि मायकी बगिया अर्थात माईचा हा बाग आहे असं म्हटलं जातं. या बगीच्यामध्ये नर्मदा मैया रममान असतात किंवा एक आनंदी वेळ व्यतीत करीत असतात असं म्हटलं जातं. तर ही मायकी बगिया आपण इथं बघू शकतो. नाव पण आहे प्रसाद घराच्या खाली, मायकी बगिया अमरकंटक असा हा पूर्ण जंगलाने भरलेला दाट प्रदेश. आणि ह्या मायकी बगियापासून आपण आता पुढे निघणार आहोत. आणि हे असं आहे की इथे पूजन वगैरे केलं जातं, आणि पूजन वगैरे करून जल सुद्धा बदललं जातं. जर बघितलं तर जल बदलण्यात येत असतं इथं पूजा वगैरे करून, परंतु प्रत्येकाची श्रद्धा भिन्न भिन्न असते. आणि इथे मायकी बगिया समजली जाते जिथे मध्ये जल वगैरे बदललं जात असतं. तर आपण दर्शनाला वगैरे जाऊ देत असेल तर आपण दर्शनाला वगैरे आतमध्ये जाणारच आहे. या बाजूने आपण आता दर्शन वगैरे करून आलेलो आहोत. धुनी वगैरे लावलेली आपल्याला डोक्याला वगैरे दिसत असेल, जी इथली मैयाची धुनी आहे ती आपण लावलेली आहे. आणि मी असं सांगत होतो ठिकाणी इथं मायकी बगियाचं मंदिर आहे पुढं, आणि ह्या मंदिरापाशी तर जल परिवर्तन म्हणजे जल बदललं जातं. आपलं जे पाणी आहे ते मैयाचं इथं बदलून इथलं पाणी इथलं जल घेतलं जातं आणि ते आपल्याला पूजा करायची असते. यात विषय असा आहे की लोक दोन ठिकाणी जल बदलतात, एकदा समुद्रात आणि एकदा या ठिकाणी मायकी बगियामध्ये. तर आपण ज्या ठिकाणी संकल्प केला होता त्या श्री अनिलदासजी महाराजांनी सांगितलं होतं की समुद्रात सुद्धा जल बदलायचं नाही आणि येथे सुद्धा जल बदलायचं नाही, कारण मैयाचा जो अंश आपण सोबत घेतलेला आहे तो अर्धवट सोडून दुसरा घ्यायचा नाही, तर पूर्ण त्याच जलाची परिक्रमा करायची आणि तेच जल ओंकारेश्वर भगवंतावर व्हायचं असतं. तर त्याच्यामुळे आपण जल परिवर्तन तर काही केलेलं नाही, ज्याची त्याची श्रद्धा जो तो करू शकतो. पण आपल्याला सांगितलेल्या नियमानुसार आपल्याला त्यांनी पहिल्यांदा तशी माहिती दिल्यामुळं आपण त्याच माहितीला फॉलो करत त्यालाच अनुसरून आपण जल परिवर्तन केलेलं नाहीये. फक्त इथं मैयाचं दर्शन वगैरे घेतलं मायकी बगियामधील, तिथली धुनी वगैरे घेऊन आपण आता या मायकी बगियाच्या परिसरातून पुढे चाललेलो. इथं भरपूर प्रमाणात माकडे आहे जे फार त्रास देत असतात, बॅगी वगैरे अगदी खोलतात, फाडतात, सामानाची अस्तव्यस्त करतात. त्याच्यामुळे त्याच्यापासून पण जपून राहिलं पाहिजे, मोबाईल वगैरे सर्वच गोष्टी जपायला पाहिजे. तर अशी ही मायकी बगिया आणि हा मायकी बगियाचा परिसर. या मायकी बगियाच्या परिसरातून आता आपण वर निघतोय आणि दक्षिण तटाकडे आपण दिंडोरी, नरसिंगपूर, जबलपूर, नर्मदापुरम, त्याच्यानंतर नेमावर, ओंकारेश्वर हा सर्व आपला आजपासूनचा दक्षिण तटावरील प्रवास आता आपल्याला प्रारंभ होतोय. आणि ही मायकी बगियाच्या बाहेर लागलेली ही दुकानं वगैरे आणि मध्य प्रदेश राज्यातील हे शेवटचं ठिकाण असं हे मायकी बगिया. आपण आता पुढे निघतोय आणि मायकीच्या बगियातून आता पुढे निघून आपण दक्षिण तटाला चालण्यास प्रारंभ करतोय. मायकी बगियामधून सोनमुडा ह्या नर्मदा मैयाच्या पुढे लागणाऱ्या किंवा जवळजवळ पहिली नदी मला वाटतं लागत असेल, जी सोनमुडा नदीकडे आपण आता चाललेलो आहोत. तिथं बघितलं तर भरपूर प्रमाणात आपले
पाहुणे सुद्धा आहेत, कारण जंगल खूप आहे आणि यांचा उपद्रव तसा आपल्याला आज काही झालेला नाही. तर अशा या सोनमुडा नदीकडे आपण मायकी बग्याकडून निघालेलो आहोत या जंगलामधून. आणि छत्तीसगड या राज्यामध्ये आपला काही थोडासा आजचा प्रवास असणार आहे. म्हणजे अगदी 1-2-3 किलोमीटर पण कदाचित नसेल, पण थोडासा असा हा प्रवास आपला छत्तीसगड राज्यामधून. आता आपण छत्तीसगड राज्यात चाललेलो आहे आणि छत्तीसगड राज्यातून पुन्हा आपण MP मध्ये किंवा मध्य प्रदेश राज्यामध्ये आता पुढे येणार आहे. तर असं सोनमुडा नदीच्या उगम स्थानी किंवा सोनमुडा नदीकडे छत्तीसगड राज्यामध्ये आपण या मायकी बगियाच्या धामापासून या जंगलांमधून आता निघालेलो आहोत. तर अमरकंटकच्या या जंगलामधून आता आपण सोनमुडा नदीकडे त्याच्यानंतर पुढे नर्मदा मैयाच्या तटकाकडून उगम स्थानाच्या जवळून पुढे कबीर चबुतारा या ठिकाणावरून, ज्या ठिकाणी कबीरजींनी काही काळ सत्संग तपश्चर्या वगैरे केली, साधना केली, तो कबीर चबुतारा. आणि तिथून मग आपण आपल्या पुढच्या प्रवासाला लागणार आहे. तर आपण आता छत्तीसगडमध्ये सध्या आहोत आणि छत्तीसगड राज्याचा हा काही भाग आपल्याला सोनमुडा वगैरे क्रॉस करून पुढे जाईपर्यंत लागतो. आणि तिथून पुन्हा आपण मध्य प्रदेशमध्ये शिरून मग पुन्हा आपला मध्य प्रदेशमधला पूर्ण प्रवास असतोय पुढचा 20-1 दिवसाचा. तर अशा प्रकारचं छत्तीसगड राज्यात सध्या आपण आहोत. काही अंशाचा फरक आहे, मग छत्तीसगडच्या अगदी बाउंड्रीवर आपण आहे आणि बाउंड्रीवरून पुन्हा आपण मध्य प्रदेशमध्ये फिरतोय. परंतु म्हणायला तर आपल्याला होईल की आपण 4 राज्यांमधून परिक्रमा केलेली आहे. असं छत्तीसगडचं ही एंट्री आहे आणि छत्तीसगड राज्यामध्ये आपण सध्या आहोत. अशा या राज्यामधून छत्तीसगडमधून आपण मध्य प्रदेशमध्ये जाऊन पुन्हा मैयाच्या तटकाकडून अमरकंटक धामामधून मग कबीर चबुतारा या मार्गे दिंडोरी हायवेने आपण जाणार आहे. आणि आपण हायवेने का जाणार आहे याचं कारण पण मी तुम्हाला पुढे हायवेकडे गेल्यानंतर पुढे हायवेकडे गेल्यानंतर सांगणारच आहे. तर आता आपण पहिलं अमरकंटक धाम, सोनमुडा वगैरे करून कबीर चबुतारा या मार्गे पुढे निघणार आहोत, तेव्हा तुम्हाला सांगूच. तर या ठिकाणी जंगलामध्ये सोनमुडा या गावात आपण आलेलो आहे. सोनमुडा गाव किंवा सोनमुडा नदी सुद्धा इथे आहे. आणि त्याची गोष्ट अशी सांगितली जाते की, म्हणजे आपण इथल्या एका बाबांकडून ऐकली की सोनभद्र नावाचा एक राजा होता, जो राजा नर्मदा मैयाशी विवाह करू इच्छित होता. म्हणजे इकडे जर बघितलं तर आपण मायकी बग्यामध्ये नर्मदा मैया बाळ स्वरूपामध्ये असताना इकडे खेळण्यासाठी वगैरे आपण म्हटलं की रमण्याकरता मैया इकडे यायच्यात. आणि तेव्हा सोनभद्र राजाची अशी इच्छा होती की मैयाशी आपण विवाह करावा. आणि त्याच्यानंतर मैया या कुमारिका आहेत, आपल्याला पण माहित आहे. तर मैया या विवाह वगैरे करण्यासाठी इच्छित नव्हत्या, त्याच्यामुळे मैया या ठिकाणी गुप्त झालेल्या आहेत आणि पुन्हा पुढे निघलेल्या आहेत असं म्हटलं जातं. तर असा हा सोनभद्र राजा आणि सोनमुडा नदीचा उगम वगैरे या ठिकाणी हा सर्व परिसर आहे. आणि या ठिकाणी आता आपण दर्शनाला चाललो आहोत, जिथे नर्मदा मैयाचं पण मंदिर आहे, त्याने सांगितलं हनुमंतरायांचं वगैरे मंदिर आहे. तर आपण ह्या ठिकाणी एकदा जाऊन मग पुढच्या प्रवासाला निघणार आहे. जे असलेले ब्रह्मदेवता आहेत आणि ब्रह्मदेवतांबरोबर शौनक ऋषी, या शौनक ऋषींची तपश्चर्या भूमी, त्याचबरोबर सिद्धपीठ असलेली सोनाक्षी नदी अर्थात सिद्ध आपण जी म्हणतो सोनमुडा या नदीचा या ठिकाणी उगम आहे. आपण जे उगमाचं स्थान गोमुखातून बघितलं तर या सोनमुडा नदीचा उगम, त्याबरोबर सोनाक्षी सिद्धपीठ, तसंच प्रजापिता ब्रह्मदेवता आणि शौनक ऋषींची ही तपश्चर्या भूमी. आणि अशा तपश्चर्या भूमीतून आपण चाललेलो आहे. आपण जर बघितलं तर आपल्याकडे बॅगी नाही आहेत किंवा कोणत्याही परिक्रमेवाशीकडे आपल्याला बॅगी दिसणार नाहीत. त्याचं कारण असं आहे की मैया
ज्या सोनभद्र राजापासून किंवा राजामुळे गुप्त झाल्या होत्या त्या ठिकाणाकडे मैयाला न्यायचं नसतं असं म्हटलं जातं. म्हणून सर्व परिक्रमावासी मैयाला तिकडेच ठेवतात. कारण आपल्यासोबत तुम्हाला माहीत असेल की आपण जी पूजा करतो त्या बॉटलमध्ये आपल्याकडे मैया असते. ती मैया आपण कायम सोबत पाठीवर घेऊन चालत असतो. या ठिकाणी आपण ठेवलेली असते आणि मग आपण भद्र किंवा सोनमुडा नदीच्या दर्शनाकरता किंवा त्या ब्रह्मदेवतांच्या शौनक ऋषींच्या तपश्चर्या भूमीकडे आपण जात असतो. तर असं हे दर्शन वगैरे करून आता आपण पुढे पुन्हा अमरकंटक धामाकडे निघालेलो आहोत. नर्मदा उगम ज्या ठिकाणी आपण या मंदिरामध्ये काल आलो होतो ते हे मंदिर या बाजूला आहे. आणि काल आपण बघितली ती ही लाईन जी उत्तर तटावरून आपण ह्या लाईनच्या पलीकडे थांबलेलो होतो. परंतु आता आपण तट परिवर्तन केल्यामुळे आपल्याला दक्षिण बाजूलाच थांबायचं आहे. म्हणजे ही दानपेटी आहे किंवा इकडे पुढे जर असं बघितलं तर या दानपेटीपासून सरळ या बाजूला मायकी बघिया पुढे तिरपी. तर आपण त्याच्यामुळे पुढे जात नाही. आणि ह्या अशी निम्मी समजा एवढी जागा आपल्या करता आहे त्या काठीच्या इकडची. तर दंडाची इकडची एवढीच बाजू आपल्यासाठी दक्षिण तट आहे. त्याच्यामुळे आता आपण या दक्षिण तटावरून या बाजूनं कुंडाकडे वगैरे जाऊन मग पुन्हा बाहेर निघणार आहे. कारण आपल्यासाठी ही बॉर्डर आहे. आपण एक जरी पाऊल टाकला तरी तट परिवर्तन होतं हे मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं. तर अशा प्रकारचं हे दक्षिण बाजूला आता आपण आलेलो आहे. काल आपण हे मैयाचं उगमाचं मंदिर आहे त्याचं दर्शन तुम्हाला घडवलेलं होतंच. पण आता आपण त्या मंदिराकडे जाऊ शकत नाही कारण ते मंदिर आहे उत्तर तटावर. आणि उत्तर तटावर आता आपण उत्तर तट परिवर्तन करून दक्षिण तटावर आपण आल्यामुळे आता आपण उत्तर तटावर पुन्हा जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे दक्षिण तटावर आपण आता थांबणार आहे. काल आपण दर्शन घेतलेलं आहे. ज्यांनी कोणी घेतलेलं नसेल समजा हे व्हिडिओ बघत असणाऱ्यांनी त्यांनी याच्या मागचा भाग किंवा 54 दिवसाचा भाग आहे तो बघा. हे नर्मदा मैयाचं उगमाचं मंदिर आहे आणि ते आपल्याला उत्तर तटावर येते. आपण दक्षिण तटावर असल्यामुळे आपण तिकडे जाणार नाही. आपण या ठिकाणी या बाजूनं हे जे वानर आहे या माकड आहे त्या माकडापाशी जाणार आहोत. तिथून कुंडामध्ये जाऊन मैयाचं दर्शन वगैरे करून मग पुढच्या प्रवासाला दक्षिण तटाने जाणार आहोत. तर आपण पहिल्यांदा या मैयाचं दर्शन वगैरे करून घेऊया मग पुढे निघू आपण. ही जी लाईन आहे ती मी काल दाखवत होतो तुम्हाला ती ही लाईन आहे. आपण काल इकडं चपला वगैरे सोडल्या त्यानंतर त्या चपला आपल्याला ह्या कोपऱ्यात भेटल्या होत्या. हा सर्व उत्तर तटाचा एरिया होता आणि ह्या लाईनपासून आपल्याला दक्षिण तटाचा या ठिकाणी एरिया आहे. आणि पुढे या ठिकाणी तीर्थ आहे कोटी तीर्थ. आणि या कोटी तीर्थाचं दर्शन वगैरे गोमुख सुद्धा या ठिकाणी या घाटावर या तीर्थाच्या ठिकाणी आहे. तर आपण या ठिकाणी गोमुखाचं दर्शन वगैरे करून आणि मग पुढे निघणार आहोत. या ठिकाणी बघितलं तर कोटी तीर्थ आणि कोटी तीर्थाच्या सुरुवातीला इथे गोमुख आणि पुढे नर्मदा मैयाची ही जाणारी कोटी तीर्थावरून पुढे जाणारी ही धार जर बघितलं तर कोटी तीर्थ कुंड आपल्याला दिसेल. या कोटी तीर्था कुंडाच्या सुरुवातीला या ठिकाणी गोमुख आहे आणि या गोमुखाचं जिथून मैयाची धार बाहेर येते आणि या धारेपासून पुढे मैया प्रवाहित होत पुढे पुढे जात असते. तर अशा या गोमुखाचं दर्शन करून नर्मदा मैयाच्या जलाचं आचमन वगैरे करून मग आपण पुढच्या प्रवासाकरता निघणार आहोत. अशा प्रकारे हे कोटी तीर्थ असलेलं कुंड ज्या ठिकाणी गोमुखातून अगदी एक धार मैयाची वाहते फक्त त्या मैयाच्या जलाचं आचमन वगैरे करून दर्शन वगैरे करून आता आपण जे मंदिरापासून पुढे निघलेलो आहोत. जे मंदिर आपण दर्शन वगैरे केलेले मैयाचं उगम स्थान आणि त्या मंदिराचा हा सर्व परिसर जर बघितलं तर बाहेर आता डिझाईनमध्ये काम चालू आहे. सर्व ऋषींचे या ठिकाणी प्रतिकृती मार्कंडेय ऋषी नंतर चवन ऋषी पुढे वशिष्ठ ऋषी गौतम ऋषी कपिल ऋषी नारद मुनी भृगु ऋषी अशा प्रकारचे सर्व ज्या ऋषींनी नर्मदा मैयाच्या तपश्चर्या केलेली आहे अशा सर्व ऋषींची या ठिकाणी किंवा जे जास्त यांचे रेवाखंडात वगैरे नर्मदा मैयाच्या पुराणामध्ये वर्णन आहे अशा ऋषींचे या ठिकाणी प्रतिकृती केलेल्या आहेत. कारण असं म्हटलं जातं की अरब मधलं म्हणजे अब्जावधी ऋषी मुनींनी या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे. अगदी एक सुद्धा जागा आहे अशी शिल्लक नाही ज्या ठिकाणी ऋषी मुनी विराजमान नाहीत कोणी असं रेवाखंडात वर्णन आहे. इतके ऋषी या ठिकाणी आहेत. त्याच्याविषयी मार्कंडेय ऋषींची एक कथा सांगितली जाते की मार्कंडेय ऋषींनी मैयाला विचारलं होतं की इतके ऋषी या ठिकाणी आहेत तर मी कुठं बसावं. तर हा सर्व कथेचा भाग मी तुम्हाला जेव्हा आपण पुढे निघू तेव्हा रस्त्याने सांगेलच. परंतु अशा या ठिकाणी ऋषींची प्रतिकृती आता चालू आहेत
आणि हे नर्मदा मैयाच्या उगमाचं मंदिर, या मंदिराचं दर्शन वगैरे करून या कमानीतून आता आपण ते निघणार आहोत. पुढे भरपूर मंदिर आहेत, तशी महादेवाची भरपूर, पाताळेश्वर वगैरे भरपूर मंदिर आहेत. तर आपण आता इतकी काही मंदिरांचं दर्शन करणं आपल्याला शक्य होणार नाही. आपण सरळ पुढे कबीरच्या बुतारा या मार्गाने आता आपण दिंडोरी हायवेकडे आता लागणार आहोत आणि पुढच्या प्रवासाला आपण प्रारंभ करणार आहोत. कारण नर्मदा मैयाच्या उगमाचं दर्शन किंवा जिथून एक धार मैयाची जी आपण गोमुखातून बघितली, जी मैया पुढे अगदी अथांग होत जाते, एका समुद्राप्रमाणे तिला रूप निर्माण होत आहे पुढे गेल्यानंतर, अशा मैयाचं दर्शन आता आपण केलेलं आहे. आणि ह्या मंदिरापासून आता आपण दक्षिण तटाचा ओंकारेश्वरकडे जाणारा प्रवास आणि नर्मदा मैयाच्या परिक्रमेतील उत्तरार्ध म्हणजे अगदी शेवटचा प्रवास आता आपण प्रारंभ करीत आहोत. आणि इथून आपण आता ओंकारेश्वर धामाकडे प्रस्थान करीत आहोत. माधव सरोवराच्या तटकावरून आता आपण पुढे निघालेलो आहोत. कबीरचा बुतारा आपल्याला अजून 2.5 किलोमीटर जवळजवळ. आणि आपण आता अमरकंटकमधून पुढे निघालेलो आहोत. अमरकंटकमध्ये आपण काल पण जोगी टिकऱ्यावरून दक्षिण तटावरून मायकी बगियामध्ये प्रवेश केला नव्हता. उत्तर तटावरच आपण थांबलो होतो. याचं कारण असं होतं की दक्षिण तटावर आश्रम लवकर भेटणार नाही असं आपल्याला सांगितलं होतं. आणि त्याचमुळेच आपण काल उत्तर तटावरच थांबलो होतो. आणि दक्षिण तटावर आज आपण सकाळी आलेलो आहोत. आपण 2दा नाश्ता केलेला आहे पोह्यांचा वगैरे. त्यातील एक नाश्ता आपण महाराष्ट्रातीलच ते बाबा होते सोलापूरचे, त्यांनी आपल्याला नाश्ता दिला. पोहे आपण 2 ठिकाणी खाल्लेत. तर त्याच्यानंतर आता त्यांनी सांगितलं की कारंजी इथून जवळजवळ 10 ते 15 किलोमीटरवर गाव आहे, तिथे तुम्हाला जेवणाची व्यवस्था होईल. त्याच्या अगोदर जेवण शक्यतो कुठं आश्रम नाही आहेत. तर आता आपल्याला जेवणाची व्यवस्था बघावं लागेल. तिथपर्यंत आपल्याला जायला किती उशीर होतोय किंवा मध्ये आपल्याला आपल्या तर्फेच काहीतरी खाऊन घ्यावं लागतंय का काय, तर हे बघू आता. कारण अमरकंटकमध्ये आपल्याला या बाजूला आश्रम लागला नाही, त्याच्यानंतर पण लागला नाही आश्रम खरं सांगायचं तर. आणि त्यांनी पण सांगितलं की कारंजीला आश्रम लागेल. तर आता बघू रस्त्यात आपल्या जेवणाची कशी काय व्यवस्था होते. आणि दुसरं कारण, आपण जंगलातून जात नाही याचं असं आहे की आपण अगोदरपर्यंत मंडलावरून आलो होतो. ते मंडलावरून आलो नव्हतो, आपण दिंडोरी हायवेने आलो होतो. तर त्याचं कारण मी तेव्हा सांगितलं नव्हतं, आता एकत्र दोन्ही कारण सांगतो. तर त्याचं कारण PDF मध्ये त्यांनी असं दिलेलं आहे. आपण थेट PDF वाचू म्हणजे तुम्हाला पण कळेल की तटमार्ग जंगल से होकर आता है, धारा पतली होने से उल्लंघन का डर बना रहता है, तो दिशाभ्रम होने पर कृपया नर्मदे हर कहकर पूछने का प्रयास करो. आणि जंगलाचा प्रदेश आहे, त्यात चढ उतार सुद्धा आहेत. त्याच्यातच त्यांनी पुढं असं दिलेलं आहे की रास्ता सुरक्षित है, केवलारी तक तटमार्ग कठिन है, लेकिन जगह जगह पर आश्रम है, केवलारी से आगे बहुत ही कठीण होने पर रास्ते से जाइए. मतलब म्हणजे केवलारी गाव आपल्याला मध्ये लागतं आणि तिथून पुढे रस्त्याने यावं लागतं. आणि जवळजवळ जंगलात थोडीशी रस्ता अवघड असतोच. त्याचबरोबर नर्मदा मैयाचं खूप छोटं रूप असतं. आणि बऱ्याचदा नेमकी जी संगमाला येणारी नदी आहे ती उत्तरेकडून येते की म्हणजे पूर्वेकडून येते, आपलं उत्तरेकडून येते का दक्षिणेकडून येते ते आपल्याला कळत नाही. आणि कदाचित नर्मदा मैयाचं उल्लंघन सुद्धा होऊ शकतं. आणि मॅप वगैरे जर बघायचं म्हटलं तर मॅप जंगलात चालत नाही. कदाचित कोणी व्यक्ती असला तर ठीक, नसलं तर अडचणीचीच वेळ येऊ शकते. म्हणून आपण ती रिस्क न घेता आपण सरळ आता दिंडोरी या हायवेच्या मार्गाने आता पुढे. आणि असं काही कारण आहे जे नर्मदा उल्लंघन वगैरे होऊ नये किंवा दगडांचा जंगलाचा प्रवास, थंडी खूप जास्त आहे त्याच्यामुळे आपण तो मार्ग टाळून या ठिकाणी दिंडोरी हायवे रोडने आता पुढे निघालेलो आहोत. तर बघू आता दिंडोरीला आपण उद्या किंवा परवा पोहोचू बहुतेक. पण तोपर्यंत आपला मार्गक्रमण कसं होतंय, आज आपल्याला जेवणाची व्यवस्था कुठे होते, मुक्काम कसा होईल, काय, या सर्व गोष्टी आपण तुम्हाला दाखवूच. तर अशा प्रकारे आपण मायकी बगिया, नर्मदा मैयाचं उगम क्षेत्र वगैरे सर्व बघून आता ओंकारेश्वरकडे फायनली प्रस्थान केलेलं आहे. आणि अमरकंटक सोडून आपण जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर आता पुढे आलेलो आहे. दिंडोरी हायवेनं आता आपण निघालेलो आहे. आणि इथं बघा आपल्याला अगदी जवळ किती माकडांची बारीक बारीक पिल्लं, छोटे मोठे. हे बघा बारीक, बघा कसं बघतंय आगाव, कसं बघतंय आगाव. भरपूर माकडं आहेत त्या ठिकाणी. आणि पूर्ण जंगलामध्ये आपल्याला इथून तिथून रस्त्याला पूर्ण माकडं दिसतात. फक्त इथं एवढंच आहे
की जास्त मोठा घोळका आपल्याला भेटलेला आहे. बघा बारीक बारीक अगदी छोटे छोटे माकडे आहेत. आणि माकडांची इथे जंगलात काहीच कमी नाही, खूप जास्त प्रमाणात इथं माकड आपल्याला दिसतात. वानर सुद्धा काही ठिकाणी दिसतात, काही ठिकाणी माकडं दिसतात, परंतु वानरांच्या तुलनेत माकडं जास्त आहेत. अगदी छोटे छोटे सुद्धा माकडं भरपूर आहेत. कारण आपल्याकडे जे माकडे येतात ते फार मोठे असतात आणि बारीक फार क्वचित आपल्याला बघायला मिळतात. पण इकडं बारीक बारीक जंगलामध्ये पिल्लं सुद्धा जे जंगलामध्ये राहत असतात ते इथं आपल्याला बघायला मिळतात. इथं बघा वानर, इथं वानर आहेत, काही वानर सुद्धा क्वचित, पण वानर एवढे नाहीत ज्या तुलनेनं जे काळ्या तोंडाचे वानर आहेत. आणि त्या तुलनेनं माकडं खूप जास्त आहेत. इथं पण बघा किती भरपूर असे माकडे आहेत. सगळे आपले पाहुणे आहेत, आपल्या स्वागताला हजर असलेले सगळे पाहुणे. पुढं पण बघा भरपूर प्रमाणात आहेत, काही कमी नाही माकडांची इथं. यांच्यामधलं पिल्लू एखादं बघितलं का असं वाटतं घेऊन जावायला एखाद्या घरी, पण ते नेऊन द्यायचे नाही. एवढे सगळे आंदोलन करते नाही तर माझ्या विरोधात, मलाच घरी जाऊन द्यायचे नाही ते. पण खूप भारी दिसत असत माकडं. आपण माग याला थांबलो होतो बिच्छी आला, तिथं एक बारीक माकडाचं पिल्लू त्यांनी पाळून ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये अगदी त्याला घुंगरू वगैरे घातलेलं. तर अशा हा सर्व माकडांचा प्रदेश. आणि या माकडांच्या प्रदेशामधून आता जगतपूर वगैरे गावांकडे पुढे कारंजा या गावांकडे चाललेलो आहे. आणि तिथून मग बघू आता जेवणाची वगैरे व्यवस्था किंवा पुढचे गाव आपल्याला कसे भेटतात त्यानुसार आपण पुढे निघू. बस आल्यामुळं सगळे आता या ठिकाणी बसकडे गोळा झालेत, कारण त्यांना माहिती आहे बसमधून कोणी ना कोणी काहीतरी खायला देत असतं आणि त्यांना खायला पण कोणतरी टाकलेलं आहे. सगळे बसकडे बघा, बसमध्ये अगदी पार वाटच बघत असं जसं काहीतरी खायला त्यांना भेटणार आहे. तिथं गाडीत बसमध्ये पण चढलेत काही, तर त्यांना बसमधून रोज इकडे येणारी जे लोक असतील कदाचित त्यांना खायला देत असतील. त्याच्यामुळे सगळी माकडं अगदी आपल्याकडं कोंबड्याचे बारीक बारीक पिल्ले गोळा होतात तशी ही माकडं गोळा झाली. त्यांना काहीतरी खायला पण भेटलेलं आहे इथं. आणि असा पूर्ण माकडांचा एरिया बघा, त्यांची मारामारी चालू झाली, त्यांना केळी टाकलेली जरा. आणि अशी ही खूप जास्त प्रमाणात माकडं या ठिकाणी या सर्व प्रदेशात आपल्याला बघायला मिळतील. आपल्या मागं आसपास सगळीकडे आपल्या माकडं आहेत, परंतु ते आपल्याला दुर्दैवानं सुदैवानं ते काही करते नाही, कारण आपल्याकडं काठी वगैरे असते, काठीला ते जास्त घाबरतात त्याच्यामुळे. आणि अशा या सर्व माकडांच्या सोबतीने या जंगलामधून आपण पुढचा प्रवास आता करतोय. आणि सरळ आता आपण पुढे चाललेलो आहे. इकडं सुद्धा पुढं माकडं बसलेले आहेत, परंतु मला असं वाटतं यांची ग्रामपंचायत वेगळी, इकडच्या गावामध्ये त्यांचं काही चालत नसेल. हे बारीक बघा कसं उड्या आणतं एकटंच, मस्त बघताय. इकडं त्यांना नवल वाटतंय सगळं इकडं माणसांचं मला वाटतं. आणि इकडं पण भरपूर बसलेले आहेत बघा, ते काय हल्लेले आहेत बस आल्यामुळं, ते पण बसून राहिलेले आहेत. तर अशी सर्व माकडांची सेना, यांचा आनंद घेत यांची मजा घेत आपण आता पुढच्या प्रवासाला निघालेलो आहे. तर बघू आता अजून आपल्याला जेवण तर काय म्हणजे तसं आपल्याला भूक पण नाही अजून, कारण आपण नाश्ता वगैरे केलेला आहे. आपल्याकडं थोडीफार कोरडा शिदा पण आहे. तर जाऊ पुढं आता, बघू पुढं काय नवीन बघायला मिळतंय आपलं अजून. या ठिकाणी आश्रमामध्ये आता आपण आलेलो होतो आणि आता ऑब्वियस जेवणाचा टाइम आपला हुकून गेलेला आहे. आणि आपण जर आश्रमाचं नाव बघितलं तर नर्मदा परिक्रमा सेवा सदन जगतपूर गावातील हा आश्रम आहे. इथे आपण चहा बिस्किट वगैरे खाल्लेले आहेत. आणि त्यांनी सांगितलं की पुढं करंजियाला आश्रम आहे, करंजियानंतर डायरेक्ट 10-15 किलोमीटर आपल्याला पुढं जावं लागेल. आपण तेवढं जाऊ शकत नाही, तर करंजियाला थांबून घ्या. तिथून पुढे तुम्हाला डायरेक्ट 15 किलोमीटर चालणं होणार नाही आणि आज कमी चाला पाहिजे तर. आणि उद्यापासून 10-15 किलोमीटर आश्रम लागतील असं त्यांनी सांगितलं. आता आजचं जेवण तर आपल्याला काही भेटलं नाही, पण नाश्ता वगैरे केलेला आपण आणि आत्ता पण चहा बिस्किट वगैरे खाल्लेत. त्याच्यामुळे आता बऱ्यापैकी एनर्जी आपल्याकडे आलेली आहे. त्यामुळे आपण अजून 7-8 किलोमीटर तर आरामात जाऊ शकतो. आणि शक्यतो करंजियामध्ये थांबण्याचा आपण प्रयत्न करू. तिथं विचारपूस करून पुढं आश्रम आहे की नाही या दृष्टीने तिथं थांबण्याचा पण आपण प्रयत्न करू. आणि एकंदरीत जर बघितलं तर जे पुढे गेलेली आपली काही मंडळी आहेत त्यांना सांगितलं की जवळजवळ नरसिंहपूरपर्यंत किंवा नर्मदापुरमपर्यंत मला वाटतं हा प्रॉब्लेम आपल्याला बऱ्यापैकी जाणवतो. तर बघू कुठपर्यंत आपल्याला ही अशी कंडिशन ॲडजस्ट करावं लागते. नाहीतर आपण डायरेक्ट असं प्लॅन करावं लागणार आपल्याला की दिवसभर चालण्याकरता सकाळी काहीतरी आपलं स्टोअर करून घ्यायचं आणि दिवसभर डिरेक्टली चालत राहायचं.
संध्याकाळच्या स्टॉपला एक 30-35 किलोमीटर काय आपलं अंदाज असेल त्याच्यावर थांबून जो आश्रम भेटेल तिथं थांबून घ्यायचं, असं काहीतरी आपण प्लॅन करू. आता आज उद्या अंदाज येईल आपल्याला. तर बघू, आता नाश्ता वगैरे केलेला आहे आपण, चहा बिस्किट वगैरे खाल्लेले. तर पुढे जाऊ. आता पुढे गेल्यानंतर मग कळेलच आपल्याला नेमके काय होते काय नाही. आणि मेन म्हणजे त्यांनी सांगितलं तिथं दुकान पण नाही. अगदी तुम्हाला 2-2.5 किलोमीटर एक दुकान भेटेल, त्याच्यानंतर डायरेक्ट 5-6 किलोमीटर दुकान भेटेल. मध्ये दुकान तुम्हाला भेटणार पण नाही. काय घ्यायचं नंतर तिथं घेऊन टाका असं त्यांनी सांगितलं. बघू आता काय असेल ते, आता आपल्याला पुढे गेल्यावरच कळेल. आपल्याला काय आश्रम भेटलेलं नाही, त्याच्यामुळे शेव मुरमुरा आणि चिक्की वगैरे आपण इथं बाग आहे का खेडेगावात एक दुकान भेटलं आपल्याला नशिबानं, तिथे घेतलेली. आणि आता ही चिक्की वगैरे खाऊन मग आपण पुढे आता बघू पुढं कारण जे यायला जातोय का. वेळ जर राहिला तर अजून थोडंसं पुढे जाण्याचा प्रयत्न आहे आपला, कारण मागून भरपूर गर्दी आज तिथंच गोळा होणार आहे. त्याच्यामुळे आपला असा पण प्रयत्न राहील की पुढे जाऊ. तर बघू अजून वेळ किती राहतोय. जर जास्त वेळ राहिला आपल्याला सफिशियंट तर थोडासा अंधार पडला तरी आज चालेल. पुढे जाऊ म्हणजे आश्रमांची झिकझिक, गर्दीची झिकझिक, थंडीची सगळेच वैताग घेत. थंडी पण इकडे जास्त आहे, गर्दी पण भरपूर आहे सुरुवातीला. आता अमरकंटकवरून एकखटी लोक येतात आणि आश्रम पण इकडे कमी, त्याच्यामुळे जरा पटकन पुढे निघून जाण्याचा आपला प्रयत्न आहे. बघू आता काय होतंय ते. करंजिया या गावामध्ये आता आपण आलेलो आहे आणि थोडंसं प्रगत एरिया आपल्याला दिसत असेल, म्हणजे दुकानं वगैरे आणि सगळी सुविधा या ठिकाणी, मेडिकल, हॉस्पिटल वगैरे सगळे. याचं कारण असं आहे, करंजिया हे इथलं तालुक्याचं गाव आहे आणि या तालुक्याच्या गावातून आता आपण पुढे चाललेलो म्हणजे करंजिया गावातला आपण थांबणार, कारण इथून पुढे जवळजवळ 13 किलोमीटरवर आश्रम आहे आणि आता वाजले 4. तर आपल्याला जाणं होणार नाही, कारण 5:30 पर्यंत अंधार पडतो. त्याच्यामुळे आज आपण करंजिया गावातच आश्रमात थांबणार आहे आणि उद्या बाकी पुढचा प्रवास करू. कारण आपल्याला फारसा प्रवास आता राहिलेला नाही. अगदी 750-800 किलोमीटरचा आपला प्रवास आहे. त्याच्यामुळे फार धावपळ पण आपण एवढी करणार नाही. फक्त आपला प्रयत्न आहे की इथं जे आश्रमांची जरा कमतरता थोडी आहे तरी इथून लवकर बाहेर पडू. पण अगदी म्हणजे नियम तोडून रात्री सूर्यास्तानंतर पण चालणं हे पण योग्य नाही. त्याच्यामुळे आपण आज पुढे जे रुसा गावात जाणार होतो नर्मदा मायाच्या मंदिरात, तो प्लॅन आपण कॅन्सल करून आपण करंजिया ह्या गावामध्येच जो आश्रम आहे त्या आश्रमात थांबणार आहे. कारण याच्या मागं पण आपल्याला 1-2 जणांनी सांगितलं की करंजियामध्ये रुक जाओ, आगे मत बढो, आगे बहुत दिक्कत होगी. आणि त्या नर्मदा मायाचं मंदिर जे रुसा गावात आहे ते सुद्धा अगदी गावाच्या बाहेर आहे, अगदी छोटंसं मंदिर आहे. त्याच्यामुळे उगाच थंडी गारट्याची रिस्क नको, कारण आपण दिवसभर पण आपल्याला जेवण असं भेटलेलं नाही. बाकी आपण खाल्लेलं आहे, आपल्या पोटात तर काही ना काही गेलेलं आहेच, पण जेवण वगैरे केलं नाही आपण पूर्ण रात्री, तो प्रॉब्लेम आणखी नको. त्याच्यामुळे आपण फायनली हा डिसिजन घेतला आहे आपण करंजिया या गावामध्ये तालुक्याच्या गावात थांबणार आहे. आणि आपले सगळेच थोडंसं काम पण होईल आज. आणि मग उद्या सकाळी आपण सगळं आवरून पुढच्या प्रवासाला प्रारंभ करू. तर आता लवकरच आपण गावातील आश्रमामध्ये आता पोहोचतोय करंजिया गावात. आता आपण जर आतमध्ये शिरून थोडासा ग्रामीण एरियामध्ये आता आश्रमाकडे चाललेलं आहे. तर बघू, आपल्याला फक्त आश्रमात मेन प्रॉब्लेम म्हणजे जास्त गर्दी नसली पाहिजे आणि सकाळच्याला थोडंसं मोटरचं किंवा हापशाचं पाणी असलं पाहिजे, म्हणजे आपल्याला त्रास जास्त राहत नाही. तर या ठिकाणी आश्रम आहे, राय सेवा आश्रम. तर आता मध्ये जाऊ, मध्ये बघू कशी काय व्यवस्था आहे. अशा आश्रमात आता आपण थांबलेलो आहे. माग कपडे वगैरे धुवून सगळं फ्रेश वगैरे होऊन आता आपण आरती वगैरे करून जरा बाहेर चाललेलो आहे. आणि इथे जर बघितलं तर सदाव्रतची व्यवस्था आहे आज, म्हणजे आपल्याला स्वयंपाक बनवून मग जेवण करावं लागलं ठिकाणी आपली राहण्याची व्यवस्था आहे. आपल्याला आता हे जवळजवळ उघड्यावरच आहे मध्ये, आणि या ठिकाणी थोडीशी जागा आहे, परंतु इकडची रूम भरल्यामुळं आपल्याला पलीकडंच राहावं लागणार आहे. आणि आता तिथं जवळजवळ कागद आहे, पण तिथून पण थंडी वाजते, कारण इथं थंडी भरपूर प्रमाणात असते. कागदामुळे फारसा काही फरक पडणार नाही आपल्याला. तर अशा प्रकारचा आहे आपला थोडासा. त्याच्यामुळं म्हणजे एक एवढं लवकर थांबून पण आपल्याला व्यवस्थित अशी जागा भेटली नाही, कारण थंडी सकाळी भरपूर वाजते इथं. म्हणजे एवढी खतरनाक थंडी वाजते की अगदी बोटंसुद्धा वळवता येणार नाही, एवढी थंडी असते. आतासुद्धा भरपूर थंडी वाजते. तर बघू आता सदाव्रत वगैरे आहे, आपल्याला काय बनावं लागतं. तशा महिला पण आहेत 4-5, पण बघू त्यांनी तसं सांगितलं की मग तिला या म्हणून. तर आता आपण आता गावातून एक चक्कर मारून नंतर मग बनवा करता मग येऊ परत. बघू जेवणाचं काय नियोजन आहे. आता सगळ्यात मोठं टेन्शन
थंडीचं आहे आपल्याला. तर बघू रात्रीची काय कंडिशन होते ते रात्रीच कळायला आपल्याला, कारण इथं काय आश्रम नाही, काय ब्लँकेट वगैरे काय नाही, आणि त्याच्यामुळे तशी पण काही व्यवस्थित आपल्याला भेटणार नाही. तर असो, अशा प्रकारचा आपला परिक्रमेचा 54वा दिवस या ठिकाणी रायसेवा आश्रम करंजिया तालुका ज्याला लागतोय, आणि दिंडोरी जिल्हा आहे. आपण दिंडोरीमध्ये उद्या तर नाही पोहोचू शकत, परवा सकाळी किंवा दुपारपर्यंत पोहोचू, असा या करंजिया गावात आपला परिक्रमेचा 55वा दिवस विश्रांती घेतोय. इथेच आपण जेवण विश्रांती वगैरे करून उद्या पुन्हा पुढच्या प्रवासात पुढच्या भागात भेटूच. नर्मदेकर.